रामकृष्ण हरी. तर पारेगावमध्ये ना खूप पाऊस होता आणि खूप चिखल, खूप म्हणजे वारकऱ्यांचे हाल, म्हणजे हाल होतात तरी सुद्धा आहे बघा. सगळेजण आंघोळी वगैरे करून फ्रेश होऊन 7:30 वाजता बरोबर दिंडीचं प्रस्थान होतं आणि सगळ्यांची सोय होते. मूळ म्हणजे हे महत्त्वाचं. आपल्या घरी थोडा जरी पाऊस आला ना तर आपली कपडे कुठे वाळत टाकायचे, काय कसं करायचं, किती टेन्शन येतं आपल्याला. पण ही वारी अशी आहे ना की सगळ्यांची बरोबर सोय होती आणि आपण बरोबर ॲडजस्ट होतो. आता सगळं मी तुम्हाला एवढंच शूट नाही दाखवू शकणार कारण रस्त्याने खूप चिखल. तुम्ही विचार कराल बापरे एवढे हाल काढावे लागतात, पण ते हाल काढण्यामध्ये पण एक वेगळा आनंद असतो, हो की नाही? ते बघा माझ्याबरोबर जे आहे ना सगळ्यांची अगदी सुंदर घरं, सगळे लोक पैशावाले, असं काही नाही की गरीब लोकच वारीले जातात. पांडुरंग हा मध्यमवर्गीयांचा देव आहे, त्याच्यामुळे तुम्हाला शेतकरी समाजामध्ये जास्त दिसत असेल. पण आता लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे, सगळेजण वारी करतात. चला तुम्हाला दाखवते मी आजचं चित्र. जय हरी माऊली. तर सारखा रिमझिम पाऊस चालू असल्यामुळे सगळ्यांनी रेनकोट घातलेले, हे बघा बघू शकता तुम्ही. आणि पावसामध्ये चालले, खाली चिखल आहे आणि ओठामध्ये विठू नामाचं नाम, हातामध्ये टाळ, असे आमचे वारकरी चालले दिंडीला. ते भर पावसामध्ये आहे बघा हे गावकरी बिस्किटांची वाटप करताय. खूप धन्यवाद माऊली. जय हरी. कोणतं गाव? चिंचोली गुरु. तसं तर आम्ही 29 जून रोजी त्र्यंबकेश्वरपासून निघालो होतो. तुम्ही जर माझे सर्व व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला सगळं माहीत असेल. 29 जून रोजी आम्ही त्र्यंबकेश्वरपासून निघालो होतो आणि रोज काय तारीख असते, कोणता वार असतो हे पण आम्हाला बघायचं. म्हणजे फक्त माहीत असतं चालायचं. पूर्ण 25 जुलैला आषाढी एकादशी आहे, त्या दिवशीपर्यंत आपल्याला चालायचं एवढंच माहीत असतं. त्यामुळं आज कोण वार आहे आणि कोण तारीख असते याची पण भान मला राहत नाही. तर आज पण कोणता वार आणि कोणती तारीख आहे ही मला माहीत नाही. ते बघा ही माया माझ्यासोबत होती. तुम्हाला आता सध्या ही व्हिडिओमध्ये दिसत नाही. याचं कारण आहे ना, याचं कारण मी तुम्हाला सांगते. माया आहे ना मुंबईची आणि तिची बहीण पुष्पाताई वाणी, मी आणि माया, आम्ही तिघीजणी त्र्यंबकेश्वरपासून निघालो होतो. म्हणजे आम्ही सिन्नरपासून त्र्यंबकेश्वरला गेलो आणि तेथून 29 जून रोजी दुपारी 2 वाजता पालखीचं प्रस्थान झालं त्र्यंबकेश्वरपासून. नंतर पहिल्यांदी पेगलवाडी, नंतर सातपूर नाशिक, तर पंचवटी नाशिक, नंतर पळसे, तर लोणारवाडी, सिन्नर, खंबाळे, नंतर पारेगाव, गोगलगाव, राजुरी आणि आज राहुरी येथे मुक्काम आहे. तर आज हा मी व्हिडिओ बनवते. राहुरीनंतर परत काल बेलापूर पण झालं. तर असे आमचे 9-10 मुक्काम झाले आत्तापर्यंत. किती मुक्काम झाले काय आम्ही हे काहीही मोजत नाही. मी आत्ता जेवढं आठवेल तेवढं तुम्हाला सांगितलं. तर माया त्र्यंबकेश्वरपासून सिन्नरपर्यंत आली, नंतर खंबाळे आणि पारेगावपर्यंत ती आली. पण नंतर तिला चालायला खूप त्रास व्हायला लागला कारण माया मुंबईमध्ये राहायला आहे. मुंबईमध्ये पण ती स्कूटीवर फिरते, काही चालत नाही. त्याच्यामुळे तिचा लाईफ जरा हायफाय, त्याच्यामुळे तिला बिलकुलच कामाची सवय नसल्यामुळे ना तिच्या पायांना खूपच फोड आले आणि तिला चालता येणं मुश्किल व्हायला लागलं. त्याच्यामुळे ती गेली घरी. त्याच्यामुळे ती इथून पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही दिसणार. तर हे बघा आता पण जोरात पाऊस चालू आहे आणि आम्ही पावसातनं चाललेलो आहोत. राम सगळ्यांनी रेनकोट घातलेले आणि सगळे चाललेले, पाऊस चालू आहे. तर न थांबता पावसा पाण्याची पर्वा न करता हे वारकरी चालत राहतात. याचंच नाव तर पंढरीची वारी आहे. पाऊस असेल तर आपण घरी कुठं जातो का? म्हणतो पाऊस उघडला जातो. आपण कधी रेनकोट घालून जात नाही. पाऊस उघडायची वाट बघतो आपण, मग जातो. पण ही वारी अशी असते, पाऊस जरी चालू असला तरी वारकरी चालत असता, हो की नाही राजू? काय म्हणता माऊली? टायमिंग कुठलाही चुकत नाही. हो, तेव्हा जाना भाऊने 1 नंबर सांगितलं. दिंडीचा टायमिंग चुकवत नाही कारण निसर्ग आहे. पाऊस येणार, ऊन पडणार, किती ऊन असो कितीही पाऊस असो, उन्हा पावसाची वाऱ्याची तमा न करता वारकरी चालत असतात. हे बघा हे आमचे वारकरी. जय हरी माऊली. जय हरी माऊली. जय हरी जय हरी जय हरी जय हरी. रामकृष्ण हरी माऊली. आपली मैत्रीण गेली बिचारी. तरी पुष्पाताई आहे मायाची बहीण.
मस्त मस्त खूप मस्त मस्त वाटतंय. बरोबर आहे मग पावसाळी तरी वारकरी चालले आहे बघा ना तरी वारकरी चालले मग इकडे धावा घेत मग इथून आम्हाला गजर करत तर इथे अवजीनाथ मंदिर आहे आणि तिथे ना खूप छान स्वयंपाक असतो आणि खूप वारकऱ्यांना भोजन असतं म्हणजे सर्वच वारकऱ्यांना भोजन असतं पण ज्याला वाटलं ते जातं ज्याला वाटलं ते नाही जात हे बघा ही तीच गर्दी आहे अवजीनाथ मंदिराजवळ झालेली गर्दी जेवणासाठीची तर मी काही इथे जेवण केलं नाही मागच्या वर्षी मात्र केलं होतं तर इथे वारकऱ्यांसाठी खाऊची वाटप चालू आहे जय हरी बघा इथं तळेगाव दिघी ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी खाऊचं वाटप चाललंय जय हरी जय हरी जय जय हरी माऊली तुमची किती वारी ही पहिलीच आणि कधी किती तारखेपासून चालायला लागले तुम्ही 2 तारखेला गुरुवारी आणि तुमच्या पायामुळे तुम्हाला चालता येतं का हा मग ते बघा हे माऊली आपल्यासोबत बिचारे पायामध्ये अधू येते पण तरी ते सुद्धा वारीला निघाले बघा तुम्ही बघू शकता तर आपल्या मनाची जर इच्छा असेल ना तर आपलं मनाची तयारी असेल तर आपलं कुठलंही व्यंग आणि बघा पायाचा प्रॉब्लेम आहे त्यांना चालता येत नाही व्यवस्थित तरी ते सुद्धा वारीला निघाले आणि पाऊस चालू आहे आणि तुम्ही आमचे अवतार बघू शकता सगळ्यांनी आम्ही रेनकोट वगैरे घातलेले रेनकोट घालून ते बिचारे चालताय माऊली काय करतो तुम्ही मी कॅटरेसची कामं करतो कॅटरेस म्हणजे लग्नाची कामं लग्नाचे स्वयंपाकाचेच ना हा अच्छा तर हे बघा हे आचारी आहे आणि आचार्याचं काम करून ते
आता वारीला निघालेले. आता बघू पांडुरंग त्यांना सुखरूप व्यवस्थितच नाही, कारण आपण ज्याचा ध्यास केला तर देव पण आपली साथ नक्की देतो. खरं तर मग जय हरी माऊली. जय हरी जय हरी. आम्ही गोगलगावकडे चाललो आहे. तर हे बघा, हे ड्रॅगन शेती, ड्रॅगनची झाडं आहे हे. तर ड्रॅगन आम्ही गिरीजासाठी नेहमी आणत असतो. आणि हे बघा, इथे आहे रथाची सजावट. आजची संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा रथ, यांची पालखी. आज आम्ही मुद्दाम थांबून इथली शूटिंग केली. मला दरवेळेस थांबणं शक्य होत नाही, कारण आमची दिंडी ना रथाच्या पुढे 2 नंबरची दिंडी, म्हणजे भरपूर लांब असते रथापासून. तर मला प्रत्येक वेळेस थांबणं शक्य होत नाही. पण एका ताईंची कमेंट आली होती की माऊली रथाची शूटिंग दाखवा, म्हणून मी मुद्दामच सर्वांच्या दर्शनासाठी ही शूटिंग केलेली आहे. आणि खूप छान रथाची सजावट केलेली आहे. रोजच खूप सुंदर अशी सजावट केलेली असती, पण रोज मला शूटिंग करणं शक्य होत नाही. मी जेव्हा जमेल तेव्हा नक्कीच रथाची शूटिंग करत जाईल. तर चला, तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, आता लवकरच मी ह्या रथाची सजावट का करतात, कशी केली जाते ते मी दाखवणार आहे. आत्तापर्यंत कोणीही तुम्हाला सांगितलं नसेल किंवा कुठल्याही तुम्ही यूट्यूबवर बघितलं नसेल, ती माहिती मी तुम्हाला देणार आहे. तेव्हा पुढचे पण व्हिडिओ नक्की बघा. पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेल, कारण मला ती माहिती आजच मिळाली, मला पण माहीत नव्हती. तेव्हा पुढचे पण व्हिडिओ नक्कीच बघा. चला तर मग, जय हरी माऊली.